नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे धावडा येथे। तर येथील शेतकरी यांच्या प्लॉटमध्ये आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर हे जो प्लॉट आहे तर हा पूर्ण आपण कल्पवृक्ष पॅटर्नद्वारे याला पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे। तर आता बघा याचं फुटवे बघा बुडापासून कशा पद्धतीने आलेले आहे। तर बघा हे बुडातून फुटवे आहे आणि पूर्ण झाड असं गोलाकार वाढलेलं आहे आणि फुलं बदबद लागलेलं आहे पूर्ण झाडाला। आणि ही जी व्हेरायटी आहे ही ज्वेलरी नावाची व्हेरायटी आहे। तर ही ज्वेलरी जी व्हेरायटी आहे ही फार नाजूक व्हेरायटी असते। ही बाद व्हायरसला ग्रस्त होते, फिरते, परंतु अजून याच्यावरती काहीच परिणाम दिसत नाही आहे। कुठं मोठं एखादं झाड दिसत आहे फिरलेलं। तर अशा पद्धतीनं हा प्लॉट बनलेला आहे। तर काय वाटतं दादा तुम्हाला बाकीच्या प्लॉटपेक्षा हा प्लॉटमध्ये बदल? 100% चांगला प्लॉट आहे। आणि ही जी ज्वेलरी व्हेरायटी आहे ही व्हायरस सगळ्यात नाजूक व्हरायटी, सगळ्यात लवकर व्हायरस याच मिरचीवर येतो। एकदा का एखादं झाड लागलं तर पूर्ण लाईनची लाईन धरल्या जाते, एक सारखं पूर्ण लाईन लागते व्हायरसची। बघा अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे। आज रोजी एखादं झाड दिसत आहे आपल्याला कुठं लागलेलं, बघा हे इथं एखादं झाड आहे। हे झाड लागण झाली होती मागच्या आठवड्यामध्ये याला, परंतु आपण व्हायरसची ट्रीटमेंट दिली याला, तर याला नवीन फुटवे सुद्धा आलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं या झाडाच्या शेजारचं झाड लागण झालं नाही, डाव्या बाजूचं पण नाही आणि हे उजव्या बाजूचं पण नाही। तर पूर्ण फ्रेश आहे। असं अजून एखाद्या ठिकाणी दिसतं का बघा, एखादं जे व्हायरसचं झाड असेल की त्याला जागेवर थांबवलेलं आहे आणि तो व्हायरस शेजारी पसरला नाही आहे। हे सुद्धा या ठिकाणी बघा हे सोंड्यावरती लागण झालेली आहे, परंतु शेजारच्या 2 झाडावरती लागण नाही आहे। तर अशा पद्धतीनं आहे रिझल्ट आहे। छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहे पूर्ण प्लॉटवरती। मला हरकत नाही, वेस्टेज पॅटर्नचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट। धन्यवाद।